जळगाव जिल्ह्यात वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। या कारवाईत भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जामनेर रोड वरील जनसेवा क्लिनिक चालक उमेश मधुकर सपकाळे यांच्यावर कारवाई केली आहे। संबंधित व्यक्तीकडे वैद्यकीय पदवी अथवा वैद्यकीय नोंदणी नसताना डॉक्टर म्हणून क्लिनिक चालवत असल्याचे आढळून आले। पोलिसांनी संबंधित ठिकाणी पंचनामा केला असून पुढील कारवाईसाठी पोलिसांनी सपकाळे यांना पोलीस ठाण्यात नेले आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मात्र वैद्यकीय पदवी अधिकृत नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या विरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू झाल्याने बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 भुसावळ। जळगाव पोलिसांना अशा तक्रारी प्राप्त होत होत्या की दुर्गम भागामध्ये कुठतेही सर्टिफिकेट नसताना काही इसम हे इंजेक्शन्स देत आहेत आणि डॉक्टरचा व्यवसाय करत आहेत। त्या अनुषंगाने आपण काल दिवसभरात जळगावमध्ये एक मोहीम आखली। त्याच्यामध्ये आपण बोगस डॉक्टर, त्याचप्रमाणे PCPNDT जो कायदा आहे, त्याच्यावरचे PMT जो कायदा आहे, याच्यावर आपण एक विशेष रेकी करून आपण 2 गुन्हे काल दाखल केलेले आहेत। त्याच्यापैकी एक आहे तो आडावत पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये अरुण कुमार अजय कुमार आढळ, वय वर्ष 41, पश्चिम बंगाल, हा कोणतेही सर्टिफिकेट नसताना तिथे वैद्यकीय व्यवसाय करत होता असं आढळले। त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 कलम 33 अन्वये आपण त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। त्याचप्रमाणे भुसावळ बाजारपेठ पोलिसांना देखील याचप्रमाणे जनसेवा क्लिनिक तिथे एक आहे आणि तिथे उमेश सपकाळे हा इसम देखील कोणतेही वैद्यकीय परवाना नसताना डॉक्टरी पेशा करत होता अशा आढळल्यावर आपण त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे आणि ही मोहीम आपण अशीच चालू ठेवणार आहोत।